या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायत आणि पन्हाळा पंचायत समितीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत महिलांसाठी कचरा वर्गीकरण प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांना संक्रांतीचे वाण, स्वच्छतेचे प्रतीक म्हणून झाडू आणि सुपली या साफसफाईच्या वस्तू भेट देत अनोख्या पद्धतीने स्वच्छतेचा संदेश दिला. याप्रसंगी बोलताना पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून घरात साचणाऱ्या ओला कचरा आणि सुका कचरा याचे विघटन करून घनकचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीत कचरा टाकण्याचे आवाहन केले. याचबरोबर घर, अंगण आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे व पर्यायाने देश स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने या कामात आपले योगदान द्यावे. याबाबत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. प्रास्ताविकेतून उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे यांनी वाढत्या लोकसंख्येनुसार गावच्या स्वच्छतेची समस्या गंभीर बनत चालली असून गावातून गोळा होणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा नवा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्राम स्वच्छतेसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. उपस्थितांचे स्वागत ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील यांनी केले. सामाजिक कार्यकर्त्या मंगला काळे यांनी कचरा वर्गीकरण प्रशिक्षण अंतर्गत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सरपंच सुनीता कैके, माजी सरपंच भारती पाटील, नितीन कापरे, विस्तार अधिकारी कुबेर उपाध्ये, राजेंद्र तळपे, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा झेंडे, स्वाती हराळे, गायत्री पाटील, मनीषा पाटील, निशा कुंभार, सुमन महापुरे, सुनंदा दाभाडे यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. टीव्ही नेक्स्ट साठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे.